रिॲक्शन तुम्हाला कळायला असतील. आपण थोडंसं चेंज करणार होतं. मोल्टन ऐवजी आपण आता ॲक्वियस NaCl यूज करणार. म्हणजे NaCl मध्ये थोडंसं वॉटर ऍड केलेलं असतं. म्हणजे NaClचं इथे सोल्युशन तर तयार करायचं, पण NaCl प्लस वॉटर. काल जे बघितलं ते प्युअर काय होतं, NaCl होतं. त्या पॉटमध्ये फक्त Na प्लस आणि Cl मायनस होतं. आता इथे काय असणार आहे, OH मायनस ही असणार आहे, H प्लस ही असणार आहे. का? कारण आपण त्यात वॉटर ऍड केलं. तर NaCl मध्ये जेव्हा आपण त्याचं ॲक्वियस सोल्युशन बनवतो, म्हणजे NaCl पाण्यात टाकून जे सोल्युशन बनवतो त्याला त्याचं ॲक्वियस सोल्युशन म्हणतात. मग दोघांच्या रिॲक्शन थोड्याशा वेगळ्या असतात, तर ते बघू आपण कशा प्रकारे. तर तुम्हाला इलेक्ट्रोलिसिस विचारलं म्हणजे काय काय महत्त्वाची गोष्ट आहे तर ते लिहिता आली पाहिजे. ॲक्वियस म्हणजे NaCl मध्ये पाणी टाकलेलं असतं. सर्वात महत्त्व तुम्हाला कॅथोड आणि ॲनोडची रिॲक्शन लिहिता आली पाहिजे. मग पुन्हा तेच आपण कॅथोडवरती जाणार. कालच बघितलं आपण कॅथोडवरती काय असतं, कॅथोड हा निगेटिव्ह असतो. तर Na प्लस हा सोल्युशन मधनं कॅथोडवरती जातो, हा रॉड असतो. काय करतो, तिथनं इलेक्ट्रॉन घेतो आणि आपल्या प्लसला मायनसला काय करतो, झिरो करतो आणि तिथे काय होतो, स्टेबल होतो. त्या रॉडला काय करतो, शिकवतो. आता हे ई काय आहे, पोटेन्शियल वगैरे आहे, हे लक्षात राहिलं ठेवा. पुढे शिकायचंय तुम्हाला ई म्हणजे काय असतं, ते इलेक्ट्रोड पोटेन्शियल असतं. तर इथे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, त्याची काही इम्पॉर्टंट नाहीये. इम्पॉर्टंट हे आहे की सोडियम काय करतो. चला ठीक आहे, मार्क्स एक्झॅक्ट घ्यायचे तुम्हाला, तर हे व्हॅल्यू लर्न करून घ्या. 2.71 मायनस 2.71. ते पुढे कळेल तुम्हाला की हे मायनस 2.71 नेमकं असतं. तर सध्या हे आहे की Na हा जाणार, Na प्लस जाणार. कुठे जाणार, तर हे जे पॉट आहे या पॉटमध्ये हे जे रॉड्स आहेत, रॉड्स मध्ये हा मायनस आहे, प्लस आहे. मायनसला आपण कॅथोड म्हणतो, याला ॲनोड म्हणतो. हा Na प्लस या मायनस कडे जाणार, हा प्लस, आणि एक इलेक्ट्रॉन त्या मायनस कडून घेणार आणि काय बनणार, Na झिरो बनवणार आणि इथे टिक होणार. ही तुमची फर्स्ट रिॲक्शन. ठीक आहे, याला आपण म्हणतो रिडक्शन. का? कारण इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट झाला. तर कॅथोड वरती झालं रिडक्शन. नेक्स्ट आहे कॅथोडची रिॲक्शन संपली. आता नेक्स्ट रिॲक्शन आहे की अदर इज रिडक्शन ऑफ वॉटर टू हायड्रोजन गॅस. तुम्हाला आधी सांगितलं की इथे फक्त Na नाहीये. हे जे आहे सिच्युएशन, त्यामध्ये फक्त Na नाहीये, तिथे वॉटरही आहे. म्हणजे इथे Na प्लसही आहे, Cl मायनसही आहे ना, तिथे पाण्यात टाकले आहेत, म्हणजे वॉटरही आहे. मग तिथे वॉटरचाही काहीतरी रोल असतो. वॉटरही कॅथोडवरती काहीतरी करतो, तो रिडक्शन करतो. म्हणजे काय करतो, तो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो. वॉटर काय करतो, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो. आणि इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केल्यामुळे काय होतं, वॉटरने इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केल्यानंतर आता सिंपल आहे की वॉटर इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करून काय करतो, तर वॉटरला जेव्हा तुम्ही इलेक्ट्रॉन सप्लाय करतात तेव्हा हे जे वॉटरचे मॉलिक्युल्स आहेत ते ब्रेक होतात. आणि ब्रेक झाल्यानंतर ते हायड्रोजन गॅसमध्ये हायड्रोजन कम्प्लीट कन्वर्ट होऊन जातो. आता हायड्रोजन गॅस असतो हा ऑक्सिजन सोबत का असतो, हा H2 ह्या O सोबत का असतो, कारण याने याच्याशी काहीतरी शेअरिंग केलेलं असतं. आणि या दोन हायड्रोजनला कशाची आवश्यकता असते, इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते. मग काय होतं की हा जो हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे हायड्रोजनला मिळाल्यामुळे तो सेपरेट होतो, तो स्टेबल होतो आणि तो H2 गॅस म्हणून रिलीज होतो. राहिला प्रश्न OH मायनसचा. तर OH मायनस हे तिथेच कंटिन्यू करतात, कारण हा H आणि OH अशा प्रकारे वॉटर बघा असं असतो, HOH अशा प्रकारे वॉटर असतो. यातला हा हायड्रोजन इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करून काय होतो, H2 म्हणून निघून जातो. कारण आपण इथे बघा इथे दोन वॉटर मॉलिक्युल घेतलेत, म्हणजे अशा प्रकारे HOH HOH. यातले हे जी पेयर आहे ते H2 म्हणून काय होते, निघून जाते. मग हे OH काय करणार, ते OH कंटिन्यू करतात आणि OH मायनस म्हणून ते कंटिन्यू करतात, कारण H तर गेला, मायनस म्हणून ते कॅरी करतात आणि लिक्विड असल्यामुळे तिथे ते आयन्स म्हणून राहतात. तर अशा प्रकारची एक रिॲक्शन असते. तर याला म्हणतात रिडक्शन ऑफ वॉटर. वॉटरचं रिडक्शन होऊन काय होतं, तर वॉटरचं रिडक्शनची डेफिनेशन माहिती आहे तुम्हाला की इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणं. ओके, तर इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केले जातात. तर एवढं तू इथे लक्षात ठेवा.
महत्वाची रिॲक्शन आहे पुढची ती ऑक्सिडेशन ऍट कॅथोड सॉरी एनोड. जसं इम्पॉर्टंट रिॲक्शन ही होती की कॅथोडला Na जाणार, हा Na प्लस कुठे जाणार, कॅथोडला जाणार, एक इलेक्ट्रॉन घेणार आणि हा जो इलेक्ट्रॉनचा चार्ज बॅलन्स करणार आणि तिथे Na म्हणून स्टेबल होणार. तसं तुमच्याकडे एनोडवरती जाण्यासाठी कोण रेडी येतं? एनोडवरती जाण्यासाठी तुमच्याकडे क्लोरीन रेडी आहे. हा क्लोरीन आहे, हा मायनस आहे. तर सिंगल क्लोरीन जात नाही, डबल म्हणतात. डबल मध्ये का जातात? कारण सिंगल क्लोरीनचा एक क्लोरीन तिथे, हे बघा, हा सिंगल क्लोरीनचा मायनस मागचे सर सेम रिॲक्शन आहे, तो इलेक्ट्रॉन देतो. पण दोन क्लोरीन नसतील तर दोन इलेक्ट्रॉन देतात आणि हे क्लोरीन क्लोरीन काय करतात? Cl2 गॅस म्हणून बाहेर पडतात. सेम रिॲक्शन आहे, कालची जशी तशी रिॲक्शन आहे. फक्त इथे एक रिॲक्शन पुन्हा वाढली आहे, तिचं नाव आहे ही रिॲक्शन वॉटर. किंवा मागच्या रिॲक्शन मध्ये फक्त दोनच रिॲक्शन वाढले तुमच्या, ही एक रिॲक्शन वॉटरची आणि ही रिॲक्शन. आता इथे काय होतं? आता इथे काय होणार आहे? हा वॉटर आहे, या वॉटरचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे? ऑक्सिजन आणि हायड्रोजन प्लस मध्ये. हे बघा, एनोड वरती ऑक्सिडेशन होतं, म्हणजेच काय होतं? यातनं इलेक्ट्रॉन काढले जातात. हे बघा, वॉटर जेव्हा कॅथोड वरती जातं, मी काय सांगितलं होतं, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन ऍड झाले होते. जेव्हा वॉटर कॅथोड वरती असतं तेव्हा त्याच्यावरती इलेक्ट्रॉन ऍड होतात आणि जेव्हा तो एनोड वरती येतो तेव्हा त्याच्यातून इलेक्ट्रॉन काढले जातात. मग जेव्हा वॉटर मधनं आपण इलेक्ट्रॉन काढतो तेव्हा तिथे काय रिलीज होतो? लक्षात ठेवा, वॉटरच्या इलेक्ट्रॉन जाण्यामुळे ऑक्सिजन रिलीज होतो आणि वॉटरच्या इलेक्ट्रॉन ऍडिशन मुळे हायड्रोजन रिलीज होतो. म्हणजे कॅथोड वरती काय रिलीज होणार आहे? हायड्रोजन. एनोड वरती काय रिलीज होणार आहे? ऑक्सिजन. मग जर इथे ऑक्सिजन रिलीज झाला तर आता OH मायनस असण्याचा प्रश्न नाही, इथे H प्लस तयार होतो आयन आणि इथे तयार काय होतो? OH मायनस. ठीक आहे, तुम्हाला काउंटर दोघेही स्टेटमेंट लक्षात ठेवावे लागतील. मला वाटतं एक्झाम्पलला हे मोल्टन किंवा याच्यातलं एक एक्झाम्पल मागच्या वर्षी कुठेतरी आलेलं आहे, बोर्डने विचारलेलं आहे. तर तुम्हाला ह्या रिएक्शन लक्षात ठेवायला काय काय कळलं यामध्ये? पुन्हा पुन्हा एकदा बघू. मागची रिॲक्शन होती, त्या मागच्या रिॲक्शन मध्ये बघा ही रिॲक्शन आहे, ही कशाला झाली? कॅथोडला काय एनोडला? हॅलो, माईक कोणाचं चालू आहे? माईक बंद करा. माईक कोणाचं चालू आहे? हे बघा, फोकस करा. रिॲक्शन जी आहे, नेट सेल रिॲक्शन जी मागची रिॲक्शन होती त्यामध्ये आपण ही रिॲक्शन केली होती, तिला म्हटलं होतं ऑक्सिडेशन, आणि ही रिॲक्शन केली होती तिला म्हटलं होतं रिडक्शन. सेम रिॲक्शन आहे, तुम्ही चेक करा. ही रिॲक्शन बघा, ही रिॲक्शन बघा, ही रिॲक्शन आणि ही रिॲक्शन सेमच आहे. काय फरक आहे इथे मध्ये? फक्त फरक हा आहे की याच्यामध्ये ही रिॲक्शन वाढली आहे. तर वॉटर वाढल्यामुळे तुमची रिॲक्शन चेंज होते, त्यामुळे वॉटरचं ही ऑक्सिडेशन रिडक्शन होतं. आणि वॉटरचं रिडक्शन होणं म्हणजे काय आणि वॉटरचं ऑक्सिडेशन होणं म्हणजे काय, याच्यावर ठरतं की ती रिॲक्शन पाण्यामध्ये होते आहे का ती पाणी नसताना होते. पॉईंट करतोय का नाही? हो सर, कळतं. तर हे बघा, आपण नेट ओव्हरऑल रिॲक्शन जेव्हा काढतो तर हे बघा अशा प्रकारे आपण ओव्हरऑल रिॲक्शन काढतो की कुठे गेलं? काहीतरी मिसमॅच यांनी एक केलेला आहे पॉईंट. मागच्या वर्षाचं बुक आहे का माधवी तुझ्याकडे? हो सर. बघ बरं, मागच्या वर्षाच्या बुकचं पाठव बरं मला एक मिनिट.
घेणार का पाणी इलेक्ट्रॉन? कारण सिच्युएशन रिव्हर्स आहे, एकच तिथे चांगल्या प्रकारे लिबरेट होणार. मग कोण तिथे लिबरेट होणार, कोण तिथे आपलं डॉमिनन्स दाखवणार? कारण सोडियमला इलेक्ट्रॉन पाहिजे आहेत, वॉटरलाही पाहिजे आहेत. मग तिथे एक कन्सेप्ट येतो, त्याला म्हणतात स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. त्याचं तिथे एक कन्सेप्ट लागतो, त्याचं नाव आहे स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. मग स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल काय म्हणतो? हा म्हणतो की जो स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे, ज्याच्यामध्ये की हायड्रोजनला सोडियमला इलेक्ट्रॉन हवा आहे, वॉटरला इलेक्ट्रॉन हवा आहे. इलेक्ट्रॉन घेणं म्हणजे रिडक्शन असणं. मग ह्या टॉपिकचं नाव होतं स्टँडर्ड इलेक्ट्रोड रिडक्शन पोटेन्शियल. इलेक्ट्रॉन घेतलं जातोय, केमिस्ट्रीत लक्षात घ्या, इलेक्ट्रॉन घेणं म्हणजे रिडक्शन. मुलं पास होऊन जातात पण त्यांना अजून समजत नाही की रिडक्शन काय असतं. इलेक्ट्रॉन घेण्याला आपण रिडक्शन म्हणतो. मग सोडियमला इलेक्ट्रॉन हवाय, वॉटरला इलेक्ट्रॉन हवाय, पण त्यामध्ये काय होतं की वॉटरचं इलेक्ट्रॉन हे जे रिडक्शन पोटेन्शियल आहे जास्त असतं कुणापेक्षा? सोडियम. प्रश्न काय होतो की वॉटर हा चांगल्या प्रकारे इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करू शकतो सोडियम पेक्षा. मग काय करतो वॉटर हा चांगल्या प्रकारे इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो, आपली सेकंड रिॲक्शन कम्प्लीट करून टाकतो. हे बघा, ही रिॲक्शन वॉटर चांगल्या प्रकारे कम्प्लीट करतो. मग मला सांगा, जर सोडियम इथे साईडलाच राहून गेला आणि वॉटरने आपली रिॲक्शन कम्प्लीट करून गेली, तर तुम्हाला हायड्रोजन गॅसच मिळणार आहे ना या कॅथोडवरती, का सोडियम मिळणार आहे? हायड्रोजन गॅस मिळणार आहे. पॉईंट कळाला? चाललाय. हो सर. पॉईंट सिंपल आहे. पॉईंट हा आहे की एन तिथे गेला होता, वॉटरही गेला होता. एन नाही गेला, एन प्लस गेला होता, पण एन ची टेंडन्सी इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करण्याची नाहीये, तेवढी नाहीये जेवढी की वॉटरची आहे. तर वॉटर इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करून आपला हायड्रोजन गॅस बनवून मोकळा होऊन जातो, सोडियम तिथेच राहून जातो. मग प्रश्न हा येतो की असं का होतं की सोडियम इलेक्ट्रॉन का घेऊ शकत नाही, वॉटर का घेऊ शकतो? तर याचं मध्ये एक थोडंसं वेगळं रिझन आहे. रिझन असं आहे की सोडियम हा मेटल आहे. मेटल्स यासाठीच फेमस असतात की ते आपला इलेक्ट्रॉन देऊन प्लस तयार करतात. ज्याला इलेक्ट्रॉन देणं आवडतो, ज्याला कधी असं वाटतं की मी इलेक्ट्रॉन देऊन टाकणार, तुम्ही त्याला म्हणणार की आता इलेक्ट्रॉन पुन्हा घे आणि एने कर, तो तर करतो का? हे बघा, दोन कॉन्ट्रावर्सी असतात, एक एने असतं आणि एक सीएल असतं. एने कधी काय करतो, आपला इलेक्ट्रॉन देणं प्रेफर करतो आणि एनए प्लस बनवतो. हे जे असतात क्लोरीन, हे इलेक्ट्रॉन घेणं प्रेफर करतात आणि मायनस तयार करतात. यांना हे आवडतं, यांना हे आवडतं, म्हणून हे एकत्र येतात, NaCl फॉर्म करतात. अशा प्रकारची सिच्युएशन. मग ज्याला इलेक्ट्रॉन देणं आवडतं आणि ज्याला इलेक्ट्रॉन घेणं, मग देणारा हा इलेक्ट्रॉन देणार, तुम्ही काय म्हणताय, या इलेक्ट्रॉन देणाऱ्याला तुम्ही म्हणताय जा इथून इलेक्ट्रॉन ऍड कर आणि इथे बस. आणि वॉटर आहे की तो न्यूट्रल बिहेव करतो. तर याच्यापेक्षा तर याची टेंडन्सी न्यूट्रल चांगलीच असते की तो इलेक्ट्रॉन बॅटरीने घ्यायला सांगितलं म्हणून घेऊन टाकतो. पण लक्षात ठेवायचं की मेटल्स हे इलेक्ट्रॉन्स लव्हिंग स्पीसीस नसतात, त्यांना जास्त इलेक्ट्रॉन्स आवडत नसतात, ते इलेक्ट्रॉन देणं प्रेफर करतात. नॉन मेटल्स हे इलेक्ट्रॉन लव्हिंग स्पीसीस असतात, त्यांना इलेक्ट्रॉन आवडतात, ते इलेक्ट्रॉन घेणं प्रेफर करतात. आणि वॉटर वगैरे असं कन्सेप्ट असतात, ते कंपाऊंड की ते देतात घेतात, मिडल मध्ये असतात. मग सोडियम हा चांगल्या प्रकारे इलेक्ट्रॉन घेऊ शकत नाही, त्याला ते आवडत नाही, त्यापेक्षा वॉटर तिथे जाऊन इलेक्ट्रॉन घेऊन टाकतो, हायड्रोजन गॅस तिथे तयार होऊन जातो. मग कॅथोड वरती हायड्रोजन गॅस तयार होतो, सोडियम नाही. पॉईंट कळाला? पॉईंट कळाला का? हॅलो, पॉईंट करतो आहे का? हॅलो शेखर पाटील. हो सर. मग आता काय झालेलं आहे बघा, H+H2 गॅस तयार झालेला आहे आणि H2 गॅस तयार होऊन आता हे कंझ्युम झाला, H2 गॅस तयार झाला, इथे OH मायनस एक्स्ट्रा आहे, दिसतोय का OH मायनस एक्स्ट्रा? आता हा OH मायनस एक्स्ट्रा काय करतो, Na प्लस सोबत काय करतो, रिएक्शन करतो. या Na आणि Na प्लस सोबत रिएक्शन करतो, काय फॉर्म करतो, NaOH. काय फॉर्म करतो, NaOH.
ठीक आहे. म्हणजेच तिथे NaOH का फॉर्म होतं, कारण तिथला जो वॉटर मधला H आहे तो स्वतःला काय करतो, इलेक्ट्रॉन घेऊन रिलीज करून टाकतो. तिथला OH रिमेनिंग असतो, तो OH आणि हा Na प्लस काय करतो, एकत्र येतात आणि काय फॉर्म करतात, NaOH तयार करतात. म्हणजेच तिथे वॉटरने डॉमिनन्स दाखवलं, Na प्लसला तिथे काही बायपास न होता त्याला तिथे इलेक्ट्रॉन घेता नाही आला, मग तो OH ला मॅनेज करतो आणि तिथे NaOH तयार करतो. मग तुमची महत्वाची रिॲक्शन आता ही आहे का ही आहे? तुमची महत्वाची रिॲक्शन ही नाही. कुठे गेली? ही नाही. कोणती महत्वाची रिॲक्शन आहे? ही आहे. सॉरी, तुमची महत्वाची रिॲक्शन ही आहे. का? कारण आपल्याला कोणता गॅस त्या कॅथोड वरती आला, हा म्हणजे ही रिॲक्शन तिथे काय होते, प्रेफरेबली कंडक्ट होते. ठीक आहे. रिझन काय देणार तुम्ही? द रिडक्शन, द स्टँडर्ड पोटेन्शियल रिडक्शन ऑफ वॉटर इज हायर दॅन सोडियम. तुम्ही रिझन हे देणार, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ वॉटर इज हायर दॅन Na प्लस. म्हणून मागची रिॲक्शन सोडियमची होत नाही, ही रिॲक्शन होते, H2 गॅस कॅथोड वरती तयार होतो. दॅट्स ऑल. आता आपण ऍनोड वरती बघू. ऍनोड वरती काय सिच्युएशन आहे? ऍनोड वरती बघू. आता आपण रिॲक्शन तर ऑलरेडी डिस्कस केली. आता आपण ऍक्च्युली होतं काय, दोन रिॲक्शन मध्ये काय होणार आहे बघा. इथे दोन सिच्युएशन आहेत. Cl चा आपला क्लोरीन गॅस तयार होणार आणि वॉटरचा आपला ऑक्सिजन तयार होणार. ही इथे पॉसिबिलिटी आहे. म्हणजे एक क्लोरीन तयार होणार किंवा ऑक्सिजन तयार होणार. मग आपण चेक करू की फर्स्ट रिॲक्शन होणार का सेकंड रिॲक्शन. मग काय होणार इथे, स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल फॉर द ऑक्सिडेशन, कारण ही ऑक्सिडेशनची प्रोसेस आहे, त्यातनं इलेक्ट्रॉन बाहेर पडतोय. तर ह्या प्रोसेसमध्ये वॉटर इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ दी क्लोरीन. ओके. and water has greater tendency to undergo oxidation. Therefore, accepted that anode half reaction should be oxidation of the water. This experiment have been shown that, however, that the gas produced at the anode is Cl2 and not O2. This suggests that anode reaction is anode reaction is oxidation of Cl minus to Cl2. This is because of the over voltage discussion of which beyond the scope of your present book. आता एक महत्वाची कंडिशन आहे. स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल जे असतं ते कोणात जास्त असतं? ऑब्वियसली वॉटरचं. कोणतं? ऑक्सिडेशन पोटेन्शियल. मग तुम्हाला काय मिळायला पाहिजे होतं? ऑक्सिजन. म्हणजे मागच्या केसमध्ये जसं तुम्हाला केसमध्ये काय मिळाला, H2 गॅस मिळाला, तसं इथे तुम्हाला काय मिळाला पाहिजे होता? O2 गॅस मिळाला पाहिजे होता. कारण ही रिॲक्शन व्हायला पाहिजे होती. कारण ही जी प्रोसेस चालली ज्यातून इलेक्ट्रॉन बाहेर पडतं तिला ऑक्सिडेशन म्हणतात. आणि ऑक्सिडेशन Cl पेक्षा H2O चांगलं करू शकतो. ओके. आता मला सांगा, हा क्लोरीन गॅस आहे, हा क्लोरीन मायनस, आणि तुम्ही याला काय म्हणताय? त्याला म्हणतात तू मायनस जे इलेक्ट्रॉन आहेत त्यातले पुन्हा 2 इलेक्ट्रॉन बाहेर काढ. हे बघा, हा इलेक्ट्रॉन आहे, तुम्ही म्हणताय त्याला त्यातले पुन्हा इलेक्ट्रॉन बाहेर काढ. मला आता सांगितलं क्लोरीनला इलेक्ट्रॉन देणं आवडत नाही, आणि तुम्ही असं म्हणतायत की अशी रिॲक्शन झाली पाहिजे की क्लोरीनने त्यातले 2 इलेक्ट्रॉन बाहेर दिले पाहिजे. क्लोरीन हा इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणारी स्पेसिस आहे, नॉन मेटल आहे, आणि त्यातनं तुम्ही त्याला इलेक्ट्रॉन काढायला बसले, त्याला ते आवडत नाही. म्हणून ऑक्सिडेशन पोटेन्शियल हे क्लोरीनचं काय असतं? कमी असतं. कोणापेक्षा? वॉटरपेक्षा. मग प्रेफरेबली काय व्हायला पाहिजे? O2 गॅस इथे ही रिॲक्शन स्टॉप झाली पाहिजे आणि O2 गॅस इथून रिलीज झाला पाहिजे. पण ऍक्च्युली तसंही होत नाही. जसं मागच्या केसमध्ये झालं हायड्रोजन, तसं इथे ऑक्सिजन तयार होत नाही. का? तर इथे एक महत्वाचा कन्सेप्ट लागतो, त्याचं नाव आहे ओव्हर व्होल्टेज. आता ओव्हर व्होल्टेज म्हणजे काय असतं? ऍक्च्युअली तुमच्या बियॉन्ड स्कोप त्याला मार्क केलेला आहे, पण बियॉन्ड स्कोप म्हणजे कसं की क्लोरीन जो असतो तो क्लोरीन तिथे ऍड होण्याचं कारण असतं व्होल्टेज. काय असतं की ओव्हर व्होल्टेज हा कन्सेप्ट ऍक्च्युअली जे इलेक्ट्रॉन लव्हिंग स्पेसिस असतात यांच्याबद्दल घडतो. म्हणजे तुम्ही जे करंट फिरवता, सर्किटमध्ये जे करंट फिरत असतं ते ऍक्च्युअली इलेक्ट्रॉन्सच असतात.
आणि हा जो पॉइंट चाललाय की क्लोरीन क्लोरीन इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर इलेक्ट्रॉन डोनेटर इलेक्ट्रॉन डोनेटर, तो ओव्हर व्होल्टेज तिथे ओव्हर व्होल्टेज कॉन्सेप्ट येतो. आणि त्याच्यामुळे काय केलं जातं की क्लोरीन कडनं ओव्हर व्होल्टेज हा कॉन्सेप्ट म्हणजे काय की हे बघा, क्लोरीन कुठे गेला आहे, क्लोरीन गेलेला आहे मायनस, हा गेलेला आहे प्लस कडे, आणि इथे बॅटरी असते प्लस मायनस. काय केलं जातं की वॉटर इलेक्ट्रॉन चांगला द्यायला तयार आहे, क्लोरीन तेवढा द्यायला तयार नाही. पण हा एक असा कन्सेप्ट आहे ते ओव्हर व्होल्टेजचा की जर बॅटरी सफिशियंट आहे, तुमच्याकडे एक बॅटरी सफिशियंट आहे, त्याचं पोटेन्शियल सफिशियंट आहे, तर तो वॉटरपेक्षा हा जो क्लोरीनची स्पीसीस आहे याला काय करतो, ड्रॅग करतो. त्याला आपण ओव्हर व्होल्टेज कन्सेप्ट म्हणतो. ठीक आहे, जर तुम्हाला एक्स्ट्रा वेळ मिळेल तेव्हा सांगेल मी कशा प्रकारचे वर्क करतं. आता इथे लक्षात ठेवा की हा पॉइंट लक्षात ठेवा, पोटेन्शियल कोणाचं चांगलं होतं, का नाही झालं तर त्याला एक रिझन आहे. ऍक्च्युअली तुमच्या बुकनेच लिहून टाकलाय ते की बियॉन्ड स्कोप आहे, त्याच्यामुळे मला वाटत नाही की त्याला बियॉन्ड स्कोपच आहे, राहू द्या बियॉन्ड स्कोप. त्यात पुन्हा इथे टाकून तुम्ही कन्फ्युजन मध्ये या. तर व्हायला पाहिजे होतं वॉटरचं, झालं क्लोरीनचं, मग आपण ओव्हर व्होल्टेज कन्सेप्ट इथे लावू तुमच्या बुक प्रमाणे. आणि इथला जो क्लोरीन आहे त्यातला क्लोरीन गॅस इथून रिलीज करू. म्हणजे प्लस वरती क्लोरीन गॅस रिलीज झाला, मायनस वरती हायड्रोजन गॅस रिलीज झाला. मग तुमची नेट रिॲक्शन काय येईल, नेट रिॲक्शन मध्ये जी रिॲक्शन ऍक्च्युली होते तीच घ्यावी लागते. मग त्याला आपण ओव्हरऑल रिॲक्शन म्हणतो. तर ओव्हरऑल रिॲक्शन मध्ये हे बघा, वॉटर जे पहिलं होतं ते रिॲक्शन ही आहे, कारण सोडियमला काही व्हॅल्यू नव्हतं, सोडियमने OH सोबत काय बनवलं आहे, NaOH तयार केलेलं आहे, कारण त्याला तिथे चान्स मिळाला नाही. आणि दुसऱ्या रिॲक्शन मध्ये वॉटरचे वॉटरकडे डॉमिनन्स होतं, पण तिथे इलेक्ट्रॉनचा एक कॉन्सेप्ट येतो ओव्हर व्होल्टेज, कशा प्रकारे तिथे वॉटर सप्रेस केला जातो ना क्लोरीनला प्रमोट केला जातो, तो कन्सेप्ट वेगळा आहे. तर ओव्हर व्होल्टेज कन्सेप्ट नुसार प्रायोरिटी क्लोरीनला मिळते. क्लोरीन तिथून क्लोरीन गॅस काय करतो, इव्हॉल्व्ह करतो. त्यामुळे मेन तुमची जी रिॲक्शन होती सोडियमची राहतच नाही. सोडियम हा NaOH सोबत सोडियम हायड्रॉक्साईड त्या पाण्यामध्ये जाऊन जातो, तिथे क्लोरीन बाहेर इव्हॉल्व्ह होऊन जातो ना, हायड्रोजन गॅस निघून जातो. त्यामुळे दोघांना आपण ऍड, तो माहिती तुम्हाला इथे इक्वल टू करायचं, हे इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन उडून टाकायचे. याला हाफ रिॲक्शन म्हणतात, काल शिकवलं तुम्हाला. हाफ रिॲक्शन ऑक्सिडेशन, हाफ रिॲक्शन रिडक्शन. ऑक्सिडेशन म्हणजे इलेक्ट्रॉन देणं, रिडक्शन म्हणजे इलेक्ट्रॉन घेणं, हे समजलं पाहिजे. आता डोक्यात बसून घ्या, ह्या चॅप्टर मध्ये हेच आहे, इलेक्ट्रॉन देणं ऑक्सिडेशन, इलेक्ट्रॉन घेणं रिडक्शन. ठीक आहे. इलेक्ट्रॉन कुठे घेतला जातो, जो कॅथोड असतो तो मायनस तोच इलेक्ट्रॉन देणार, जो प्लस असणार तो इलेक्ट्रॉन काढून घेणार. तर ऍनोड वरती इलेक्ट्रॉन ताणला जातो, कॅथोड वरती इलेक्ट्रॉन ऍड केला जातो. ही रिॲक्शनला मग काय करायचं, प्लस करायचं, प्लस केल्यानंतर हे इलेक्ट्रॉन उडून जातील. मला नाही वाटत आता उडण्यासारखं काही आहे. तर हे Cl2 मायनस तुम्ही जसं लिहिणार, वॉटर तसंच लिहिणार, हे इक्वल टूचं तुमचं साईन घेऊ लिहिणार, Cl2 गॅस तयार होणार, H2 गॅस तयार होणार आणि OH मायनस तिथे एक्स्ट्रा राहणार. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमची ओव्हरऑल रिॲक्शन असणार. ओव्हरऑल रिॲक्शन मध्ये Na का नाही आला, ओव्हर रिॲक्शन मध्ये Na का नाही आला, कारण त्याची रिॲक्शन होऊ शकली नाही म्हणून तो आला नाही. मग हा OH मायनस तो Na तिकडचा प्लस जो फिरत होता ना इथे, ही रिॲक्शन झालीच नाही. मग हा जो प्लस होता हा काय करणार, याच्यासोबत रिॲक्शन करणार, काय फॉर्म करणार, NaOH. ठीक आहे. तर Na इथे NaOH फॉर्म करणार आणि Clचा Cl2 गॅस तयार होणार, वॉटर मधला ऑक्सिजन बाहेर निघणार आणि शेवटी तुम्हाला कॅथोड वरती हायड्रोजन मिळणार, ऍनोड वरती क्लोरीन मिळणार आणि तिथे राहणार कोणत्या सोल्युशन मध्ये, तर NaOH. अशा प्रकारची थोडी वेगळी रिॲक्शन ही होणार, जशी की मागची रिॲक्शन होती. पॉइंट करतोय का? हॅलो हॅलो. हो सर. ऍक्च्युली थोडस लेक्चर झोपेतच घेतलं गेलाय.
कारण आज किती वाजता उठलो माहिती का मी? मी किती वाजता उठतात? पहिल्यांदा मी आज 4 वाजता उठलो. त्याच्यामुळे मला आता 8 वाजताही थोडंसं असं झोप झोप वाटते मला. आज माझं पहिलं लेक्चर किती वाजता झालं माहिती का तुम्हाला? मी आज माझं पहिलं लेक्चर 5 वाजता कंडक्ट केलं. 5 o'clock. सेकंड लेक्चर माझं किती वाजता होतं? 6:30. तुमचं किती लेक्चर आहे? 7:45. मग विचार करा, तुम्हाला वाटत असेल तुमचं मॉर्निंगचं लेक्चर आहे. ऑलरेडी माझे 2 लेक्चर संपलेले आहे. पण त्याच्यामुळे मला थोडंसं लेझी फील होत आहे. असं डोकं जरा हे झालंय माझं, पॅक झालंय जरा ते एकदम 4 वाजता वगैरे उठून. ठीक आहे. थोडंसं मला असं फ्रेश नाही वाटत, लेझी वाटतंय. पॉईंट कळला का? मला वाटतं इथे थांबू आपण. काय मला तेवढं असं एकदम हे नाही वाटत आहे, फ्रेश नाही वाटत आहे. मला वाटलं तर दुपारी घेऊ अजून लेक्चर. ठीक आहे. मला जरा चहा वगैरे काहीतरी घ्यावं लागेल. कळाला काय पॉईंट आहे? तर मागचं रिॲक्शन आणि ह्या रिॲक्शन काय हे बघा. अनालिसिस काय मोल्टन वरती का बोललो मी? कारण बोर्डने फोकस केलेला आहे. एवढं महत्वाचं नाही आहे, पण ठीक आहे. काय बघा. NaCl जेव्हा आपण मोल्टन घेतलं होतं, तेव्हा आपण Na ला चिपकवलं होतं कशाला? कॅथोडला. आणि Cl2 गॅस कुठे रिफ्लेक्ट केला होता? एनोडला. ओके. आणि आपण Cl2 गॅस कसा तयार झाला होता? इलेक्ट्रॉन देऊन. म्हणून याला म्हणायचं ऑक्सिडेशन. याने इलेक्ट्रॉन दिले होते म्हणून रिडक्शन. हे कळायला पाहिजे. सोडियमने इलेक्ट्रॉन घेतले, त्याचं रिडक्शन झालं. कशावरती झालं? निगेटिव्हवर, म्हणजे कॅथोडवरती. एनोडवरती इलेक्ट्रॉन दिले गेले. कोणी दिले? क्लोरीनने दिले गेले. म्हणून क्लोरीन गॅस झालं ऑक्सिडेशन. दोघांचे रिॲक्शन आपण लिहिल्यात, त्याचं प्लस केलं. शेवटी एक ओव्हरऑल रिॲक्शन राहिली. प्रश्न संपला. परंतु आपण जेव्हा NaCl कशात टाकलं? वॉटरमध्ये टाकलं, तेव्हा सिच्युएशन चेंज झाली. हा जो मायनस होता तिथे Na+ होता आणि त्याने इलेक्ट्रॉन घ्यायला पाहिजे होते, पण तसं झालं नाही. त्याच्यासोबत कॉम्प्युटर आला होता, त्याचं नाव H2. H2 ने त्याला कॉम्पिट केलं आणि याला साईडला ठेवलं. मग याचं काय तर झालं तर NaOH. मग ह्या H2 ने इथे काय केलं? इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केलेत. इथे हायड्रोजन गॅस रिलीज केला आणि इथून हायड्रोजन गॅस बाहेर आला. म्हणजे ऑक्सिडेशन कोणाचं झालं? सॉरी, याचं रिडक्शन कोणाचं झालं? वॉटर. मग आपली ही रिॲक्शन महत्वाची. नंतर तिकडे दुसरा होता Cl-. हा एक रॉड होता, त्याचं प्लस होतं, त्याला एनोड म्हटलं. Cl आपल्याकडे मायनस होता, त्याला इलेक्ट्रॉन ऍड करायचे होते. इथे त्याला कॉम्प्युटरला पण वॉटर होतं, त्याला इलेक्ट्रॉन ऍड करायचे होते. सॉरी, त्याला इलेक्ट्रॉन रिलीज करायचे होते. आता आपल्याला माहिती आहे की मागच्या वेळेस जसं वॉटरचं पोटेन्शियल इलेक्ट्रॉन घेण्याचं चांगलं होतं, कोणापेक्षा? सोडियमपेक्षा. तर वॉटर इलेक्ट्रॉन देऊनही टाकतं आरामात. ठीक आहे. क्लोरीन देत नाही. क्लोरीन इलेक्ट्रॉन लवकर देत नाही. पण इथे इश्यू काय झाला? मग याच्या हा जर रूल बघितला जो आपण, की इलेक्ट्रॉन देणं कोणाला आवडतं? आवडत नाही क्लोरीनला. त्याला त्याचं रिडक्शन पोटेन्शियल म्हणतात, ऑक्सिडेशन पोटेन्शियल. तर वॉटरचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल चांगला आहे, तो इलेक्ट्रॉन देतो. क्लोरीनचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल कमी आहे, तो इलेक्ट्रॉन देत नाही. तरीही तिथे क्लोरीनच का गेला? तर त्याला रिस्पॉन्सिबल आहे त्या सेलचं